वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुझ्या पप्पांच्या माघारी तुझ्या लग्नाचं स्वप्न फक्त मी बघितलं आणि ते एकदा का नीट पार पडलं ना लई हलकं वाटेल बघ मला. अरे बघ तर खरं आपल्याला सांग तू पाठवले म्हणून बघ ना बघ अरे अरे अथर्व अरे फोटो पाठील अरे फोटो पाठ तू कधी आला आत्ताच आलो मम्मी पण आली. दादा आले मी. अरे नुसता बघत काय बसलास बॅग घे की रिक्षात ठेवली. ही कशी काय आली अचानक काय की बुवा हॅलो मी तुला किती वेळा तीच गोष्ट सांगू. अरे पण तू ऐकून घेणार नाहीयेस का. फोन ठेवू आता. मी एकच गोष्ट तुला परत सांगते कळत नाहीये का. आर यू मॅड. ओ मॅडम ओ जरा हळू आवाजात बोला ना प्लीज. हे बघा कव्हरेज नाहीये इकडे. मला हाऊस नाहीये जोरात बोलायची. बाय द वे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल ढाचे द्यायचे नाही तर मला प्लीज. अरे पण का तुला कळत नाहीये का. मी परत तेच बोलणार नाहीये. नाही फोन ठेव. हो मॅडम प्लीज लय गलका व्हायला लागलाय. प्लीज हळू बोला प्लीज. हे बघा मला कळतंय माझा आवाज वाढलाय ते. हाऊस नाही मला जोरात बोलायची. तू फोन ठेव. अरे तेच मूर्ख आहेस का तू. हे हाय. ओ हाय. ओ तू होतास इकडे. हा जास्त जोरात बोलत होते का मी. नाही इट इज ओके ओके. तू कसं काय इकडे. मी ते पाठलाग करत होतास माझा. हे ग पाठलाग काय अगं मला मेलवरून प्रिंट आउट काढायचे होते म्हणून इकडे आलतो. आणि तसा आवाज जरा ओळखीचा वाटत होता पण ओळखू येत नव्हता. पाहिलं तर तूच निघाली. काय हे पर्या बोलायचं ना पाठलाग करत होतो म्हणून जरा बरं वाटलं असतं यार. एक विचारू का. बिंदास विचार. मशीन गन कोणावर चालवत होतीस. नाही म्हणजे काय अशी जबरदस्ती नाही हा. सांगायचं असेल तर सांग. अरे तसं काही नाहीये रे पर्या. प्रतीक. हा फोनवाला. एक्झॅक्टली. जरा आमचं मेरा कुछ सामान लौटा दो झोन चाललाय सध्या. असो तर त्यांनी मला फोन केला होता कारण त्याचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. ते मला त्याला परत द्यायचे. तर कामाचं सोडून हा सगळं बोलत होता. उगाच सेंटी. मी म्हणलं कामाचं बोल बाकी काही बोलू नकोस. तर परत तेच डोकं फिरलं यार माझं. इडियट.
ठीक आहे ना, आता इथून थोडी त्याला ऐकायला जाणार आहे. सोड ना, जाऊ दे ना. त्याला नाही, तुला बोलते मी. मी काय केलं आता? आलो. काय? ओ माय गॉड. Someone is looking fabulous, कसला गुड टी शर्ट आहे. व्हेरी गुड चॉईस. थँक्यू. आपण माझं नाही आहे, सोनलने गिफ्ट दिलंय. ओ सोनल. अगं लहान बहीण आहे माझी. लयच हट्ट केला तिने म्हणून घातला, नाहीतर असले कपडे कधी घालत नाही मी. पहिल्यांदा घातलाय. गुड दिसतोस पण तू. असे कपडे घालत जा ना यार. ते काय काकाछाप कपडे घालतोस तू. अगं सवय नाही ना मला असल्या कपड्यांची. म्हणूनच पोरी पटत नाहीत. काय हे पर्या, असे कपडे घाल बघ, पोरी कशा पटतील. म्हणजे तू प्रपोज करायची गरजच नाही, हो म्हणून टाकते त्या तुला. अगं काय काही पण. अरे खरं सांगतेय मी. होल्ड. म्हणजे काय करू? पर्या, हा, सेल्फी प्लीज. सेल्फी घे ना. हा. तुझ्या बापाने काढलाय असं सेल्फी, एवढ्या लांब उभं राहून. आत ये आणि केबिनचं दार बंद करून घे. अगं नको. का नेते 3 नंबर आहे. सॉरी सर. पर्या आत बस. अगं दार बंद करून घे. पर्या बंद कर ना. येस. आता स्माइल. जवळ ये ना, कॅमेऱ्यात पण दिसत नाहीये. पर्या स्माइल. हा, थँक्यू. का काढलं तू सेल्फी? व्हेरी गुड. प्रतीक. हाँ, मेरा कुछ सामान. बरोबर, एक्झॅक्टली. त्यांनी काय सांगितलं होतं, तुझ्या जुन्या आठवणी मला पाठव. बरोबर. जुन्या आठवणी आता मी त्याला पाठवणार. हे बघ, माय बेस्टी. सेंड. आले का अथर्व? या या या, बसा. अथर्व, तुम्हाला शेवग्याची भाजी आवडते ना? हो. तीच करते. हा, काय सासूबाई, एवढ्याशा पोराला काय आवाजावं करायचं? सगळे मुन्याच म्हणतात ना, तुम्ही बी मुन्याच म्हणा की. असं कसं म्हणतेस? वंसनचं पोरग मान द्यावं लागतं. आणि आरतुरं केलेलं पुष्पवंसांनी ऐकलं ना तर भांडून फुसकट पाडते माझं. बरं, मी काय म्हणते, बोलल्या का कोणापाशी काही? नाही, अजून तरी काही कोणाचं कानावर आलं नाही. यांचा पण फोन आलता मला. काय म्हणलं? काय नाही, विचारत होते काय झालं, काही कळलं का. म्हणलं मलाच काय माहित नाही अजून. अथर्वांना माहित असेल ना? वयाच्या मानानं लय समजूतदार आहेत, हुशार आहेत लय. थांबा, मी विचारते. अगं नको.
अथर्व, मुन्या, हा, बाळा, मी काय म्हणते, बरं ते मला सांग, पप्पा काय पप्पाचं काय काय म्हणत होती? काय नाही, ते मी म्हणलं मुन्ना लईच मन लावून पुस्तक वाचतोय. पप्पांनी दिलं का पुस्तक? कुठलं पुस्तक वाचतोय मुन्या? माणसाचे स्वभाव कसे घडतात असं नाव. बाई, वाचा वाचा, लयच मन लावून पुस्तक वाचते. डोसकं खुपसून काय मिळतंय काय माहित वाचून. मम्मी, माणसाच्या स्वभावाचे 2 प्रकार असतात. बर, एक अंतर्मुख, एक बहिमुख. मम्मी, तुले बोलते, तू नक्की बहिमुखच असणार. मी शेवगा घेऊन येते. असं बोलू नये ना आईला. अहो लय खाऊन खाऊन शेपारले. चल बाय, लय भूक लागली, जरा उपमा करते वहिनी. घ्या बरं रवा. का माझं काही चुकलं का माणसं? अहो नाही, म्हणजे मी करणारच होते, म्हणलं तुम्हाला विचारून करावं काय करायचंय ते. तुम्ही बसा ना, मी करते. माहेरी आलाय माणसं, तुम्ही आराम करा जरा. अहो वहिनी, माहेरी येऊन नुसतं आराम करणं शोभून दिसत नाही ना. चिवडा तर नाही याच्यात, कुठे ठेवला? हा देते ना. भूकच लागली माय. चिवडाच खावा म्हणलं जरा साला. विचारा. डायरेक्ट? हो डायरेक्ट. अगं पण असं डायरेक्ट कसं विचारू? कसं म्हणजे? भाऊ आहे ना त्यांचे, आणि ते पण सख्खे सावत्र नाही. विचारा त्यांना किती दिवस राहणार आहे म्हणून इथे. त्यांना म्हणू असं नवऱ्याला भांडून किती दिवस माहेरी येणार असे. आमच्या बायका पण आमच्याशी भांडतात, असं लगेच माहेर काढतात म्हणून. अगं पण भांडूनच आली असेल कशावरून? आतापर्यंत जेवढा वेळ आलेत ना, तेवढा वेळ भांडूनच आल्यात ना. अगं पण विचारा. अरे दादा जरा जपून. चौकट बदलावं लागते आता. थोडक्यात वाचलो मी. होय ना. भाऊजी तुम्हाला चहा घ्यायचं का? नाही नको, पुष्पीला दे ना. त्यांचंच टाकून राहिले म्हणून विचारलं तुम्हाला घ्यायचं का. नाही नको नको. पुष्पाताई, थँक्यू. पुष्पे, हा मला सांग, काय? ते फोन नंबर, मोबाईल नंबर कोणाचा रे? दाजीचा. कशाला? कशाला म्हणजे काय? काय तर काम असं तरच मागते माणूस नंबर. म्हणजे तुझ्याकडे त्याचा नंबर बी सेव नाही? नाही, ते पाण्यात पडला होता ना, तर सगळे नंबर गेले माझे. मामा, मोबाईल दे. बघ, त्याला सगळे नंबर पाठ असते. त्यांना कशाला फोन लावून राहिला तू? अगं कशाला म्हणजे काय, आपलं लय दिवस झाले ना, गाठ नाही भेट नाही म्हणलं. दाजी येऊन राहिली का इकडे? मी आले ना इकडं. दाजी कशाला पाहिजेत तुला? नाही, आपलं फोनच नाही लागून राहिला. हा मुन्या, काय वाजत राहिला तू? पप्पाची आठवण येते का नाही? काय म्हणले पप्पा? मुन्या, जा बघा, तुला इथं सगळं डिस्टर्ब करते तर तिकडं जाऊन वाचित बस. पप्पाची आठवण येत राहिली असेल ना त्याला. उगाच परेशान करतोस त्याला. बरं मग तायडे, किती दिवस मुक्काम? इतकी जड झाले का वहिनी मी तुम्हाला? हो नाही भाऊजी,
अगं आपलं असं काय मी आपलं सहज म्हणलं, एवढं चिडायला काय झालं तुला? आता तू आडव्यात बोलणं काय कळत नाही का मला? अगं काही बोलते का? आडव्यात कुठे होतं? आपलं सरळ सरळ तर म्हणलंय मी. मागच्या वेळेस आली होती तू तर 2-3 दिवसात राहिली होती. आता आलीस तर 10-15 दिवस राहणारच आहे मीन. माहेर आहे माझं. हा राहा की. वहिनी 2-4 बिस्किट द्याव. हा देते. दाजी येऊन राहिली का मग? दाजी कशाला पाहिजेत रे? सारखं दाजी आहे का, दाजी आहे का, दाजी आहे का आल्यापासून. नाही असंच आपलं पेट नाही गाठ नाही ना, बरेच दिवस झाले. तायडे हा दाजीला माहिती का ग मुन्या तिकडे आले ते? पळून नाही आलोत, सांगून आलोत. मुन्न्याला 2-4 दिवस सुट्ट्या होत्या ना म्हणून आले. चांगलंय चांगलंय. नाही तू अशी नाही येणार तू. मग चांगलंय. बरं मग निघतो मग मी. कुठं झाला तू? माझी PhD चालू आहे ना. काय झालं? काय झालं? आत्या आली ना मग? नाही यावेळी तसलं काही नाही. भांडण बिंडण काही नाही. मुन्याला सुट्टी लागली ना म्हणून आली ती. म्हणून आली होय? हा. तिकडं आपण केवढं टेन्शन आलं. लीला काका आला होता सांगायला. आपण सांगायला लागल. हा आप्पा. नाही सगळं शांत आहे, तसं काही नाही. हा मी दुकानी आलं की सांगतो तुम्हाला. सांगतो. हा आलोच. नक्की ना? हाय का? तुझं घोडं आपलं नेहमी एकाच ठिकाणी आणलेलं. तुमची बहीण लयच गुणाची आहे ना. पहिले तिला नांदायला शिकवा. माझं घोडं आडलंय म्हणे. तुझं झालं असं तर जाऊ का मी? जाऊ का? गेलो मी. आप्पा पप्पीचं लग्न ह्या वर्षी नक्की आहे मग? हा तुला कोण म्हणलं? नाही वहिनी म्हणतात त्या म्हणून विचारलं. हा कसं आहे, मनाजोगता सोयरा मिळाला की लगे बार उडवून द्यायचं. अगं पप्पीचं शिक्षण जसं महत्वाचं आहे तसं लगे मी महत्वाचं आहे ना. शिक्षणाच्या नादी लागून लग्नाचं वय गेलं म्हणजे पुढे अडचणी येतात. सगळं कसं येळच झालं पाहिजे. होईल ना, मिळेल की. बाकी तुझं कसं चाललंय मग? मी एकदम फर्स्ट क्लास आहे आप्पा. हा कुशल ना? हा मी एकदम फर्स्ट क्लास आहे म्हणलं ना. नाही म्हणजे दीपकराव काय म्हणले येताना? म्हणायचं काय त्यांचं त्याच्यात. मी म्हणलं मी जाते तर ते म्हणले बरं, मग मी बी म्हणलं बरं. बर एकंदरीत बरं चाललंय म्हण की तुझं. वा 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 पुष्पे, काय जादू आहे ग तुझ्या हातात. पोरगी माहेरी आल्यावर सगळ्यात जास्त कुणाला आनंद होतो माहितीये का? बापाला. वा वा. अगं ते फोन कवाचा वाजायला लागला? घेत का नाही? कुणाचा फोन? कोणाचं नाही आप्पा, ते कस्टमर केअर वाले उगाच तंग करते. आप्पा आपण ना आपल्या पप्पीला एकदम चांगला पोरगा बघू बर का. बर. म्हणजे असा शिकलेला समजूतदार एकदम आरशासारखा असला पाहिजे. प्रामाणिक पाहिजे फक्त. बाकी 19-20 चालते. एकदम बरोबर बोललीस पुरी, एकदम बरोबर बोललीस. आता उद्या लक्ष्मीकांत जाणार आहे त्या मधुबाईकडे. बघू कसं जमतंय ते. काय करावं काय कळना झालंय.
इकडं आड आणि तिकडं विहीर. लग्न केलं तरी प्रॉब्लेम आहे आणि नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे. सध्या कोणती तरी एक गोष्ट सोडावीच लागणार आहे. तुला सध्या कोणती तरी गोष्ट सोडावी लागणार आहे. नाही ना पण PhD सोडून नाही ना जमणार. एवढा अभ्यास करून इथवर आले त्याचा काय फायदा मग. ठरलं उद्या डायरेक्ट आप्पांना सांगायचं, आप्पा मला माझं शिक्षण महत्वाचं आहे, मला आत्ताच लग्न करायचं नाही. लग्न झाल्यानंतर सासरचे लय शिकू देतील, पण मला अभ्यासाला टाइम भेटला पाहिजे ना. मग ते नवरा सासू सासरे आणि मध्येच पोरबाळ झालं तर नाही. ते जबाबदारी झेलता झेलता नाकी नऊच येतील आणि शिक्षण राहील एकीकडं. ते आत्या आणि दीपक मामा सारखे आम्हा नवरा बायकोत भांडणं व्हायला लागली तर नाही काही होऊ दे पप्पे, तुला हे लग्न थांबव.